का दोंड्यांना बरं बरं आहे का दोंड्यांना बघा वैरण दिली आहे बघा तुम्हाला सांगतो बघा हे तोडत आलंय एक दिवसा नेत्याचा काही पटा तोडलाय आज डमडम ह्या साईडला उभा केलंय डायरेक्ट डमडमनं पार्सल कसं आहे वैरण गाडीवर न्यायला गाडी कुठून जाईल की वैरण कशी आहे परसभर आहे का नाही मग परसाय वर आहे खाते कुठे पडते नाही बघ पडते ना मग असं काय अडचण नाही ऊन काय म्हणते आज काय लागले हा करते मग आज वारा नाही काय नाही घरातनं बाहेर सण एक वाटना नुसतं पाणी वैरण हितनं फड जशी जाईल तशी तर लय उशी रॅटच्या रॅट ताटण बिटन काय काय पडत नाही पाणी जास्त केलेलं पाणी सावलीला ठेवली ते नव्हती काय टाकलं होतं वरून हिरवी लागली होती का मग असू द्या नाहीतर इथनं नेऊन वाळवायचं म्हणल्यावर लय अवघड होतं या आंबे झाडाखाली तर बसावा आबा आपल्या कपडे हालत बसलाय आबा तर शर्ट सुद्धा घालून नागात अरे उशीर घातलाय का माहिती नारळा झाडाखाली जरा बरं वाटतंय बघा मित्रांनो लय अवघड कंडिशन झाली असल्या उन्हात कष्ट करायला लागलाय अवघड आहे होय शेतकरी जीवनच तसं आहे कोण लय बेकार ऊन आहे या. घामान गडी ओला गार झाला या टोपी काय पहिला टक्कर नाही त्यात ऊन लई लागायला लागली लय बेकार आहे या. मागे सर मागे सर किती वफावर हाणला का किती दीड वफा एक खंडा शेतनं पहिलं राहिलं होते हं. अजूनही राहिली म्हणाय बघ जात नाही का डमडम मध्ये जास्त नाही अंदाज केला पाहिजे का चढा लोड खाते जरा लोड खाते तर होय घेर बेर काय पडत नाहीत आईला खोटाच आहे पोरगा कोणाचा आणला किती पप्पू आहे तर हाणतं का डमडम नाही तसे ते आले संग आपलं होय आईला काय चाल आणतंय बरं आज लय चांगलं हिरीच उड्या टाकावं दे असल्या ह्याच्यात येते पाऊस अवकाळी पाऊस पाऊस येणार आज 100% का असं गुलवून जाते रातच्यागत कोण ठाव रात्री 4 टॅप पडलं आणि गेलं राव कोणीकडे तर सगळीकडे जात मी म्हटलं तर लय येतंय पण वैरण मात्र लय जोरात आहे बघा वैरणीला हा परत बरं आहे मग काय झाडा शेवट काय नाही मित्रांनो झाडं लावा बघा ही झाड आहेत म्हणून आपण झाडाखाली बसतोय झाड नसल्यावर लय अवघड आहे त्यामुळे झाडं घराभोवतीने लावा तुम्ही हा ही झाड तोडा लागलाय त्यामुळे पाऊस पाणी चाललं पळून काय आबा आबा तर एक झाड लाव ना झाड लावायला लागते काय लागा फायदा काय मिरगाड लावा लागते लावतोय का मिरगाड वातावरणात लावायचे अजून झाड बर बर वाटल्यास हे तर एक कोपा लावायला झाड अजून एक लाईन करायची इथं होय अजून इथे एक लाईन केली चालते की ह्या घराच्या नीटूबच बरोबर बरोबर केळी आणून लावा इथं याची ना केळी केळी यायला का झालं झाड असले एक नंबर केळ येते केळाला काय झालं देशी केळ कोणाकडं आपल्याला असं करीत लावायचं देशी लावायचं असते देशी केळी माझ्या म्हणणं आहे ही जी गागर दिसते का ह्या गागरीपासून एवढी लाईन लावायची पिरूज झाड लागा आबा तुझ्या खोली शेजारी झाले रे कुठं आहे पिरूच आहे का मग काय कसं काय उगवणार रे असं दे आता येऊ दे घरात तुला खायला येतं खिडकीतलं इतक्याला आमच्या झाड बाहेर सुद्धा निघायची काय गरज नाही हा? लय ऊन बेकार आहे इथं चालताना जरा जमान चालत जाऊ बघा तर एका बायला गोष्टी सगळं कारण येण काय होतंय येळ्याला कापलेल्या सडले राहते होय त्याला करा 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 नाही मोठी झाड बारकी तुटत नाही ते तोडाची मशीन आहे अशी गारणारी फिरवली का येते होत नाही यंत्र आता काय बी निघायला लागलं या यंत्र निघली काय निघली ते माणसाला काम करावं लागतं या माणसाने यंत्र धरल्याशिवाय चालत नाही बाबा पेंड्या पडले काय पडून उभा राहिले पण अजून वाऱ्यामुळे काय नाही पेंड्या बांधून न्याय व्हायला काढून
जनावराला त्याच्या आईला वल्या शेड मजा नाही बघा. गडी मैत्र आहे तुम्हाला सांगतो. आपलं म्हणलं जाव त्याच्या आईला काय त्याच्या जनावराला खाल्लं काय ना आपल्या काय एकच आहे का आबा. हो आबा लय निवांत उभा राहिला निरीक्षण करत. का म्हणतोय ऊन ऊन लय बेकार आहे. लगा सावलीला तर लागा उभा राहा की लागा. सावलीतच आहे. काय लागा टक्कर उरात ना आत नसता मग पाठाणार सावली घेते का. मी आपला बघा एवढ्या एवढं झाड आहे बरं झाड आहे सावलीला बरं वाटतंय निवांत. कोणी बसायची नाही रे शेडमध्ये. शेड मध्ये पोरं लय खोड्या करतील रे. बसायला घ्या की रानात. त्या डमडमात तुम्हाला सांगतो काढून नेती ती टाकते ह्यात. ऊन यायला लागला आम्ही पण काढून ठेवले वैरने ह्या कागदा शेडमध्ये ह्या कागदाखाली झाकून ठेवले बघा. माहिंदाळ ऊन असं वाटतंय गाडी चालू करा आणि येशीत निवांत बसा. पण काय करायचं येशीत बसलं आणि पुन्हा बाहेर निघलं का दम निघत नाही. तू काय करतो एसी चालवतो त्यामुळे तू आजारी पडतो सारखं. कशाचं येशील कशाचं काय करणारा पाणी ठेवले का. मग पाणी यायचं का? कोंबड्या बिंबड्या निवांत शेडमध्ये येऊन बसले त्या. आज जाम केले आज कळत जायत नाही. आ शेरड बांधली मी होता त्या बांधली का. बघ की दोघी कशाला बांधली रे. ती आहे ती पहिली जायला तू काय देखला. होय कारण काही ह्या मध्य वाघरात झटके द्यायची ती वाघरा आत घालत होती. बघा हे. हो इथं पाणी ठेवले कोंबड्याची. हो की हम्म. कोंबड्या इथं पाणी ठेवले कोंबड्यानी वाढली बस. फास बीस लागल बरं का बरं. नाही नाही लांबडी मारत आहे त्याला. नाही ना मग असू दे. तर काय करते ती इथं होती दगड लावली ते का हा इकडून ते वाघरात झडक्यात तकडून करड जवळ यायची ती आणि इकडून शिंगात झडक्यातली वाघर पडायला जाती. बोकाडात घातलं शेळ्यात ना. बरं झालं. पड्या बस ती तुम्हाला थोडी शेळ मध्ये बरं वाटतंय. कसा आहे आबा आबाला बसाय आणलं बघा मला तर काढायचं निवांत. निवांत आहे तर टेन्शन नाही काय. मागले माग मग घ्यायच्या कुठं मोठं इकडे मागे गाड्या बघा तिकडे सांग गाड्या सर बिरो बिरो खाल्लाच का नाही. खाल्ले की असल्या उन्हात जात नाही तिकडं कोंबड्या. जात नाही त्या. अरे वांगी भिजवली का. होय 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 लय मित्रांनो तुम्हाला सांगतो ऊन जेवढं टेम्परेचर भयंकर रात्री 4 ठ्याम पडल्यात मायंदाळ हॅग मारतंय मायंदाळ. बस मशी मी शेड बांधलं म्हणून लागा मसरी औषध नाही अवघड झाला. मग काय जनावाला झाडाखाली बांधतो पण झायला लागते. झाडाखाली निमक कसर केलंय काय लागा. कोंबड्या पाण्यात रिटून पेत द्या. म्हणून सावली पाहिजे तकडे पाणी भरून ठेवलंय की तकड ठेवले खुरड्या ठेवले पण तकडे उन्हात जात नाही. आता बोक येत नाही बघ आता वैरण निमी अर्धी हाणली फक्त. आता कशाला बोके कुठे गेले कोंबडे. आता कोंबड्याची रार पटांगण झाली बघा. आता इथलं खालचं कोपऱ्यात गेली इकडे वेळ संपत आला. मग आता 2-4 दिवसानं कोरटू टाकू ही मधलं ही दोन्ही सर्विस तुकडी. मग थांबूया 4 रोज. मग माझं म्हणणं एक पाऊस पडल्याशिवाय कोरटून फायदा नाही. आता कोरड घुसाय पाहिजे का नाही. होय तेवढं पण आहे. वला असलं म्हणजे घुसते व्हायचं लागून जाते ना. नाहीतर मग नांगरायला लागते. मग नांगरून पण व्यवस्थित निघत नाही. मग नांगराला मग थांब तेवढी एवढे खालचं टोकलं तर मोकळं होती. मग 2 टोकडी संग नांगरो पण नांगरून नाही उपयोग. कोरड मग बास 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 करून बसते. खालची दगड वर यायची. मग काय ते दगडी इचलूच घायला लागली. खातमे टाकलाय का हो ही जाणार 2 फूट आणि आपले बी जात ईदभर मग काय त्याच्यामुळे मानत नाही खात. नाही ही काय करू कोरटो. तर मित्रांनो चालू आहे बघा उन्हाचं असं निवांत काम चालू आहे. वैरणीला न्यायला आणि ती लय उष्णता पडली कोंबड्या. कोंबड्या निवांत पाणी पितात त्या साईडला. तुमच्याकडे आहे का असं नियोजन सांगा.